आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। 5 वर्ष संघर्ष करावे नकाशावर रस्ता आहे। माझं नाव शिवानंद मारुतराव शेळके, राहणार मांडवडगाव, शेत मांडवडगाव शिवारामध्ये गट क्रमांक 71 आणि 72 माझी शेत जमीन आहे। तिथं रस्ता माझ्याच म्हणजे भावकीच्या लोकांना गट नंबर 73 आणि 72 मध्ये अडवलेला आहे। नकाशावर रस्ता आहे हा। आणि शासनाचे वेगवेगळे जार आहेत की नकाशावर रस्ते शासकीय मालकीचे रस्ते आहेत, तरी शासकीय जार दाखवा सगळं शासकीय जार आहेत। तेव्हा काही शासनाचे जार आहेत तेव्हा का नाही कलेक्टरचं पत्र हे तेव्हा का हे कलेक्टर साहेबांना सुद्धा आदेश करून यावा का तेव्हा काही शासन जार आहेत 22 मे 29 ऑगस्टचे जार आहेत, पुन्हा 4 नोव्हेंबर 1987 नकाशावर रस्त्याचे जार आहेत। नकाशावर रस्ते शासन जार काढलेला असून प्रशासन अधिकारी तहसीलदार साहेब बरोबर 1 वर्षानं निर्णय दिला तहसीलदार साहेबांना। एडम मॅडम त्याच्यावर त्या निर्णय किती देतात, उच्च न्यायालयाचा आदेश आहे 4 याचे आदेश निवेदन आहे, मंत्रालयापर्यंत निवेदन आहे। कारवाई का होत नाही, नेमका काय प्रॉब्लेम आहे? आता कारवाई का प्रशासन करीत नाही हे मला हेच कळणार ना। प्रश्न तोच ना, न्याय आता हे अर्धक न्याय संस्था आहेत, आपण याच्याकडे न्याय मागा जातो पण अजिबातच कर्मचारी दखल घेणार। काय म्हणतात तुम्हाला, तुम्ही एलजीएमला भेटले का, तहसीलदारला भेटले का? हे काय पत्र ते स्थगित देऊन ठेवली त्याच्यावर। आता काय ते कारणच कळणार ना, वरून शासनाचा आदेश पाळीनात, ते उच्च न्यायालयाचा आदेश पाळीनात म्हणून त्याच्यासाठी उपोषण लावून इथं बसावं लागलं नाही इलाजानं। आता काय मागणी आहे तुमची? काय माझा रस्ता खुला झाल्याशिवाय मी इथून हटणार नाही। पहिला निकाल 1 वर्षानंतर काढला, 365 तो निकाल झाल्यानंतर प्रांत अधिकाऱ्याकडे गेला, तेव्हा शैलेश लावटे साहेब उप अधिकारी साहेब होते, त्यांनी निर्णय तहसीलदार साहेबाचा निर्णय कायम ठेवला। त्या दोन्ही निर्णयावर विरोधी पक्ष उच्च न्यायालयात गेला। उच्च न्यायालयाने सांगितलं की नकाशाप्रमाणे रस्ता खुला राहील, पण त्या रस्त्याहून काय सजा अधिकार हा मामलेदार यांना तहसीलदार यांना राहील। ते प्रकरण रिव्ह्यू पुन्हा आलं मानवतच्या तहसीलला, तहसील पुन्हा मानवत आंबोरे मॅडमने यांना पूर्ण चौकशी करून तो निर्णय पुन्हा नकाशावर रस्ता खुला राहील म्हणून दिला। म्हणजे बघा 3 निर्णय झाल्याच्या नंतर पुन्हा त्या निर्णयावर ह्या आता चालू तत्कालीन आहेत ना संगीता मॅडम याने त्याच्या स्थगित दिली। आणि तुम्हाला माहितीसाठी सांगतो, आमच्याच गावात एक दुसरं प्रकरण आहे एका शेतकऱ्याचं, का त्या शेतकऱ्याला 60 दिवसात निकाल दिलाय, नकाशावर रस्ता त्याला दिलाय आणि मला 100 पूर्ण दिवस झाले तरी आणखी स्थगिती उठली नाही, आणखी आदेश काढला नाही। आणि आमच्या पिकाचं नुकसान आहे, जाण्यामुळे आम्हाला शेती करता आली नाही, काही एक नुकसान आहे ना। म्हणजे ते तारखेचा बघा ना, तारीख मिळणार नाही, कागदपत्र वाचले नाहीत, मागले आदेश बघितले नाहीत। महाराष्ट्र शासन रोज बावनकुळे साहेब चॅनलला मुलाखत द्यावी, नकाशावरले रस्ते खुले करा, 6 दिवसात रस्ते खुले करा, आणि प्रशासन असं 5 मिनिटाचा विषय 5 वर्ष घातले त्या विषयाला। नकाशा बघा आता, आणि एवढे प्रशासन महसूलचे कर्मचारी आहेत इतके म्हणजे हे बेदखली माणसं इथं अजिबातच हे करीत नाही, सामान्य माणसाला फार त्रास देत। तुम्हाला काय पैशाची मागणी केली का? पैशाची मागणी म्हणजे स्वतः नाही केली, पण त्रिरस्ते माणूस पाठील का असा बाजूचा, पण माझ्यापाशी आता या परेशान आहे, रुपया नाही माझ्यापाशी। आता हेच पाहुणे करून मंडप गिंडो टाकून द्यायला येणं। शिवार नकाशा रस्ता ते बघा आता हे नकाशा तुम्हाला दाखवतो। आता हे नकाशा बघा, इथून हा रस्ता सुरू आहे बघा गावठून, ते बघा हे इथून रस्ता सुरू आहे, फक्त एवढाच रस्ता ब्लॉक आहे, अडीला रस्ता हा इतकाच ब्लॉक रस्ता आहे, बाकी इथून रस्ता नकाशावर सुरू आहे फक्त ह्या शेतकऱ्याच्या। 5 वर्षाला यासाठी मी संघर्ष करीत आहे। न्याय म्हणत कधी आम्हाला फक्त न्यायाची अपेक्षा आहे, कधी मिळते तर कुणाला प्रशासन आम्हाला कधी जागा होते कधी आम्हाला न्याय। मी सुधाकर संभाजी दिपके, राहणार सुकी, तालुका पूर्णा, उपोषण स्थळी आलो असता मला भेट झालेली उपोषणकर्ते आहेत, हे शेळके साहेब आहेत,
100 दिवसाचा कालावधी उलटून गेल्यानंतरही अजून प्रशासनानं यांच्यावर काहीही दखल दिली नाही. नुसते फेराफेरीचे उत्तर दिलेत मॅडमनं. ज्या SDM आहेत संगीता चव्हाण मॅडम यांनी कुठल्याही प्रकारचा काहीही म्हणजे कुठलाही दाखवलं नाही त्यांना की फेराफेरीचे उत्तर दिले, निर्णय काहीच दिलेला नाही. आणि स्थगिती दिली या रस्त्यावर. ही स्थगिती लवकरात लवकर काढून शेनी हा रस्ता शेतकऱ्यांसाठी खुला करून द्यावा एवढीच आमची मागणी आहे. नाही दिला तर काय करणार? नाही दिल्यास आता उपोषण तर चालू आहे. आत्मदहन करण्याचा मग आत्मदहन करावं लागेल. आणि सर तुमच्या माहितीसाठी सांगतो